नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या युद्ध परिस्थिती आहे। भारत पाकिस्तानमध्ये मोठा तणाव वाढलेला आहे। कधी युद्ध या ठिकाणी सुरू होऊ शकते आणि अशा या आपत्कालीन परिस्थितीत देशातील जे काही नागरिक आहे त्या सर्व नागरिकांना, रेशन कार्ड धारकांना ज्यांना मोफत रेशन धान्य दिले जाते त्या सर्व लाभार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत 3 महिन्याचे मोफत धान्य हे देण्याचे सूचना या ठिकाणी शासनाने दिलेले आहे। मग देशातील आपत्कालीन परिस्थितीमुळे 3 महिन्याचे मोफत धान्य एकदम मिळणार आहे। सरकारचे पुरवठा विभागाला तसे आदेश देण्यात आलेले आहे। मित्रांनो, राज्यामध्ये भविष्यात येऊ शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तयारी करण्याचे आदेश दिलेले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुढील 3 महिन्याचे धान्य उचलून ते लाभार्थ्यांना पोहोचवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहे। यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी एक बैठक घेतली आणि सर्व तहसीलदारांना याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे सांगितलेले आहे। 3 महिन्याचे धान्य एकाच वेळी मिळणार आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तसेच राज्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य दिले जाते। मित्रांनो, अंत्योदय योजनेतील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य मिळते। त्यात 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू असतात। प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 5 किलो धान्य मिळते। यात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असतात। आता या लाभार्थ्यांना पुढील 3 महिन्याचे धान्य एकाच वेळी मिळणार आहे। मित्रांनो, पुरवठा विभागाने अडचणींचा विचार करून वितरण करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। मग पुरवठा विभागाने येत्या पावसाळ्याचा आणि संभाव्य पूर, प्रतिकूल हवामान तसेच युद्ध परिस्थिती यामुळे धान्य वितरण आणि साठवणुकीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून जूनचे नियमित धान्य आणि जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचे धान्य आगाऊ उचलण्याचे नियोजन केले आहे। यासाठी 30 मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। तालुका स्तरावरील शासकीय गोदामांमध्ये पुरेशा प्रमाणात धान्य साठवण्यासाठी जागेची गरज आहे। जागा कमी पडल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। तसेच वाहतूक आणि ठेकेदारांना 20 दिवसात 3 महिन्याचे धान्य वाहतूक करण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध करून देण्यास सांगितलेले आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या कडक सूचनांमुळे यात कोणतीही चूक होता कामा नये असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे। हे धान्य पुरवठा करण्यासाठी दररोज रेशन धान्य दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। गोदामामध्ये धान्य पोहोचल्यानंतर रेशन दुकानदारांनी तातडीने हे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे। रेशन दुकानदारांना दररोज दुकाने उघडे ठेवून लाभार्थ्यांना वेळेत 3 महिन्याचे धान्य वाटप करण्याचे आदेश दिलेले आहे। यानुसार लाभार्थ्यांना जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचे धान्य एकाच वेळी मिळणार आहे। पुरवठा विभागाने याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले आहे। मग मित्रांनो, जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचे धान्य आपत्कालीन परिस्थितीमुळे सर्व रेशन कार्ड धारकांना म्हणजे ज्यांना मोफत अन्नधान्य मिळते त्या लाभार्थ्यांना हे मिळणार आहे। तर रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, युद्ध परिस्थिती तसेच आपत्कालीन परिस्थिती यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की रेशन कार्ड धारकांना 3 महिन्याचे हे धान्य मोफत मिळणार आहे। तरी मित्रांनो, रेशन कार्ड धारकांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।